नमस्कार. आज आपण मस्त सिंपल अशी कढी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी भाजलेले शेंगदाणे, लसूणच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर इकडे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता तडतडून घेतला आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं शेंगदाण्याचं ते टाकून घ्यायचं आहे. त्याचा कच्चापणा जाईल इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी 1 वाटी दही आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. ते छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर हे बघा इथं हे वाटण छान परतून झालेलं आहे. याच्यात आता आपल्याला बेसन आणि दहीचं जे आपण घोल तयार करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला कढी केवढी घट्ट पातळ आवडते त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यानंतर हे असं ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकून घ्यायची. हळद मी थोडी कमीच टाकते कारण जास्त येल्लो कढी मला आवडत नाही. तर त्याच्यानंतर हे आपल्याला असं 10 ते 15 मिनिटं ढवळत राहायचं आहे मंद गॅसवर, कारण फुल गॅस जर केला तर कढी फुटू शकते. तर हे बघा इथं 10 मिनिटानंतर आपली कढी छान इथं रेडी झालेली आहे. तर याच्यात मी आता थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि 2 मिनिटं परत शिजवून घेते. तर इथं आपली गरमागरम कढी छान